रवींद्र वस्त्रनिकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल। महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर्स 4 ते 17 ऑगस्ट। 600 रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त 216 रुपयात। क्रंची इन्स्टा ट्रेंड साडी फक्त 441 मध्ये। डोला सिल्क साडी फक्त 396 मध्ये। कल्याणी सिल्क साडी फक्त 693 मध्ये। विशाल साडी 749 मध्ये। लेडीज ट्रेंडिंग कॉर्ड सेट फक्त 296 रुपयात। 3 पीस ड्रेस फक्त 396 मध्ये। जेंट्स शर्ट एक घ्या एक मोफत। रवींद्र वस्त्रनिकेतन, सलगरे व शाखा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शंभू महादेवा सरकाराने विद्यमान लोकप्रतिनिधींना सद्बुद्धी दे। सुळकुड पाणी योजनेसाठी महाविकास आघाडीचे अनोखे आंदोलन। इचलकरंजी शहराला मंजूर झालेल्या सुळकुड पाणी योजनेला प्रारंभ व्हावा, तसेच महाराष्ट्र शासनाने विद्यमान लोकप्रतिनिधी यांना जागे करण्यासाठी सोमवारी महाविकास आघाडीच्या वतीनं गावभागातील महादेव मंदिरात शंभू महादेवाला अभिषेक करण्यात आला। राजवाड्यापासून महादेव मंदिरापर्यंत निघालेल्या या कावड यात्रेत शहरातील महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते। इचलकरंजी शहराला मुबलक आणि स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाने सुळकुड योजना मंजूर केली आहे। मात्र ही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी विलंब होत आहे। लोकप्रतिनिधींची अनास्था आणि शासनाचे दुर्लक्ष यामुळे शहरवासियांना दैनंदिन पाणी पुरवठ्यासाठी वणवण भटकावं लागत आहे। या प्रश्नी लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडीने 3ऱ्या श्रावण सोमवारच्या औचित्य साधत अनोखे आंदोलन केलं। राजवाड्यापासून सुरू झालेल्या या कावड यात्रेत मदन कारंडे, सागर चाळके, संजय कांबळे, सयाजी चव्हाण, उदयसिंग पाटील, प्रकाश मोरबाळे, सदा मलाबादे, भरमा कांबळे, संतोष शेळके, बाबासाहेब कोतवाल, राजू आलासे, वसंत कोरवी यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। लोकप्रतिनिधी सरकार यांना सद्बुद्धी देत इचलकरंजी वासियांचा पाणी प्रश्न लवकर सुटावा अशी प्रार्थना यावेळी मंदिरात करण्यात आली। महानकर न्यूजसाठी सुभाष बसमे, इचलकरंजी।